नमस्कार. टेस्टी फूड मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक खमंग आणि चविष्ट रेसिपी. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, ती म्हणजे लाल भोपळ्याचे घारगे. तर ही रेसिपी कोकणात आणि महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. विशेषतः सणासुदीच्या दिवशी गोड घारगे प्रामुख्याने बनवले जातात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर ही रेसिपीसाठी अगोदर लागणार आहे आपल्याला लाल भोपळा. तर मी इथं 400 ग्राम लाल भोपळा घेतलेला आहे. भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर त्याच्यावरची आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे. तर साल काढायला थोडासा वेळ जातो, कारण लाल भोपळ्याची साल थोडीशी हार्ड असते आणि जर तो कच्चा असेल तर त्यामुळेही जास्त वेळ लागतो. तर अशा प्रकारे सर्व साल काढून घ्यायची आहे आणि सर्व साल काढून झाली की तो आता छोट्या मध्यम पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता कट करताना तो असा मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचा, म्हणजे तो लवकर शिजला जाईल. आता मी या व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगणार आहे ते 400 ग्राम भोपळ्यासाठी लागणारं प्रमाण आहे. त्यात तुम्ही हवं तसं कमी जास्त गूळ आणि पिठाचं प्रमाण करू शकता. तर बऱ्याच ठिकाणी फक्त तांदळाची पिठी वापरून घारगे बनवले जातात, जे कडक आणि कुरकुरीत असतात. तर इथं मी जे घारगे बनवणार आहे ते मऊ आणि खुसखुशीत असे बनवणार आहे. सर्व भोपळा कट करून झाला की तो आता शिजवून घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये सर्व भोपळा पसरवून टाकायचा, ज्यामुळे भोपळाच्या फोडी आहेत त्या एकसारख्या शिजल्या जातील. आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं. आता हे 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवर भोपळा शिजवून घ्यायचा आहे. आणि 15 मिनटं झाली की गॅस बंद करायचा आणि फोकणी चेक करायचं की भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे. भोपळा गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये वेलची पावडर घालायची. मी साखरेसोबत 5 ते 6 वेलची मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जवळपास 300 ग्राम बारीक चिरलेला गूळ घालायचा आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता भोपळा गरम असल्यामुळं 5 मिनिटांमध्ये गूळ विरघळला जाईल. आता मॅशरनी गूळ आणि भोपळ्याचं मिश्रण मॅश करून घ्यायचं. जर तुम्हाला वेळ नसेल तर हे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल. आणि नंतर ते पुरणाच्या चाळणीने असं गाळून घ्यायचं, ज्यामुळे हे मिश्रण आहे ते एकसारखं आणि स्मूथ बनतं. आता एका मोठ्या ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदूळाची पिठी आणि अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये जे बनवलेलं मिश्रण आहे ते टाकायचं. आणि आता या मिश्रणामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आणि आता पीठ मळून झालं की त्यामध्ये 1 चमचा तूप घालून परत ते असं मऊ करून घ्यायचं. आणि आता लगेच घारगे करायला घ्यायचे, कारण पीठ जर भिजत ठेवलं तर ते पातळ होतं, कारण त्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे. त्यामुळे पीठ हळूहळू पातळ व्हायला लागतं. त्यामुळे लगेच पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि मध्यम पोळी लाटून घ्यायची. खूप जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी पोळी लाटायची. जर पोळी लाटताना हवं असेल तर थोडंसं तेल लावून पोळी लाटली तरी चालेल. आणि आता त्याला एका वाटीने आपण गोल असं कापून घेऊया, ज्यामुळे एकसारख्या आणि गोल पुऱ्या बनतील. तर अशा प्रकारे पुरी बनवून झाली ती मध्यम गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. आणि 1-2 मिनटं त्याला असंच तेलामध्ये सोडून द्यायचं. लगेच त्याला खालीवर नाही करायचं. आणि बघू शकता पुरी ही अशी टम्म फुगून वर आलेली आहे. ही मीडियम फ्लेमवर 2 मिनटं पुरी व्यवस्थित तळून घ्यायची.
आता असेच सर्व घारगे लाटून घ्यायचे आणि एक एक करून तळून घ्यायचे। आता तेलामध्ये जेव्हा आपण पुरी सोडतो तेव्हा त्याला 2 मिनिटं वेळ द्या, कारण पुरी जोपर्यंत त्याचे असे बबल्स तेलाचे येतील तोपर्यंत ती एका साईडने तळून घ्यायची आणि सारखी खालीवर करून तळायची नाही, त्यामुळं ते कुठलीही गोष्ट तेला जास्त शोषून घेते आणि ती जास्त तेलकट बनते। तर अशाच आता सर्व घारगे लाटून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घारगे या आकाराचे ठेवायचे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, त्यामुळे ते असं टम्म फुगून येतील। एकन एक घारगे टम्म फुगलेले आहेत आणि आतून मऊ तसेच वरून अगदी खुसखुशीत होतात। दिलेल्या प्रमाणात अगदी परफेक्ट असे घारगे बनतात। तर तुम्हाला अगदीच वाटत असेल तर पिठाचं प्रमाण कमी जास्त करा, त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून थोडंफार ॲडजस्ट करता येतं। तर ही होती आजची आपली लाल भोपळ्यांच्या घारग्याची रेसिपी। आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि टेस्टी फूड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या प्रतिक्रिया आणि आवडती रेसिपीज कमेंटमध्ये जरूर कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।